आलोय आपण हॉल ऑफ फेम मध्ये. त्यामध्ये आयन नाही खाल्लंय ना जास्त, तर खेचणार तुम्ही लोक. मॅग्नेटिक हिल हा आहे संगम पॉइंट. कुठं घेऊन आलात आता तुम्ही आम्हाला? स्तूपा बघायला आलेला, शांती स्तूपा. तरी शांतीच्या जागेवरती मी उमाला घेऊन आलोय बघा, शांती स्तूपा. तुम्ही मला घेऊन जा तुमच्या घरी. नमस्कार, गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम टू ले. आमचा हा दुसरा दिवस आहे हा. आणि आमचे तुमची ओळख सांगा. मी मनोज दुर्गवळी, वसईला राहतो. आणि उरण करंजेकर कुठे गेले? उरण करंजीकर आमचे दादू साहेब ना सध्या झोपलेले आहेत. तर सध्या आम्ही त्यांचं वर्क आम्ही करतोय. ओके. आणि आज आमचा सेकंड डे इथे लेहमध्ये. लेहमध्ये जी हॉटेल आमचं, त्याचं आमचं गार्डन, त्याचं भाजीपाला वगैरे, त्याचं तुम्हाला मी दाखवतो इकडे काय काय त्यांनी लावलेलं आहे. या प्लीज कम. तर उरण करंजेकर वरती खूप मेहरबानी करतात. एक ते पूर्ण पॅकेजचे पण पूर्ण पैसे भरलेत आणि बघा त्यांचं काम पण करतात. धन्यवाद. हे बघा इकडे मस्तपैकी गार्डन केलेलं आहे, पण छान ॲम्बियन्स आहे, छान त्यांनी मेंटेन केलेलं आहे. हॉटेलचा व्ह्यू बघा आमच्या. वा, हा तुमचं हॉटेल आहे? एकदम फर्स्ट क्लास हॉटेल आहे. हा, सुंदर ओके. आहे. आणि सगळेजण झोपलेले आहेत, अजून 8 वाजले तरी सगळे झोपलेले आहेत मस्तपैकी. आणि अजून कोण नाश्त्याला बोलवतात तरी कोणी येत नाही आहेत अजून. क्लायमेट कसं आहे? क्लायमेट एकदम प्लेझंट आहे, मस्त क्लायमेट आहे. जर तर या क्लायमेट मध्ये कोणी झोपलेत त्यांना दोष देऊ नका, त्यांची चूक नाही, ते मजा घेत आहेत झोपेची. ओके. एवढं छान सुंदर हॉटेल आहे आमच्याकडे. अरे वा. ओके. हॉटेलचा नजारा बघताय? हॉटेलचा नजारा बघा. आणि व्ह्यू दाखवा हॉटेल मधनं तुमचा. या ना, या आता इकडे हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू बघा. तुमचा जो पक्षी आहे तुमच्या टी शर्ट वर, हा, तो उडायला बघतोय ह्या तो नजारा. ऍपलच्या गार्डन मध्ये आलेला आहे ना. अरे वा. हे बघा ना, हे आमचे, हे बघा ऍपलचे झाड बघा. ऍपलची झाड आहे ती? हो ना, बघा ना, फार्म फ्रेश आपला ऍपल साईज बघा. बापरे. आपल्या इकडे कितीला मिळतं ऍपल? 1 लाख 1.5 लाख. आपल्याकडे आणि इथे 1 लाख बघा ऍपलची झाड आहेत. इथे फ्री मध्ये आहे सगळं. इकडे बघा, इथे फुलांची शेती आहे बघा. अरे वा. गुलाब बघा, है ना, किती मस्त गुलाब आहे फुललेला. सकाळी सकाळी हे फुलं बघणे, हा नजारा बघणे, नजारा बघणे असं कोणाच्या नशिबी आहे. खतरनाक ना एकदम. बघा ना, हे बघा किती मस्त फुलं. हा कोणता फुल आहे? हे फुल मलाही नाही माहिती, इकडे लेचं नवीन फुल आहे. मस्त. पण हॉटेलच्या परिसरामध्ये आहे ना हे सर्व? हॉटेलच्या परिसरामध्ये आहे सगळं, एकदम प्लेझंट आहे. आणि भाजीचा मळा कुठे आहे? भाजीचा मळा हा बघा, इकडे पलीकडे भाजीचा मळा आहे. आणि काय नोट केलं तुम्ही? भाजी इकडनंच काढून आपल्याला देतात जेवायला? हो, इथे सगळे ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आहेत. हा. आणि सगळं हे हॉटेलवाले सगळे इथूनच भाजी घेऊन जातात आणि आपल्याला एकदम फार्म फ्रेश मस्त वेगळी देतात. म्हणजे आम्ही मच्छी तर एकदम समुद्रातनं काढून देतो आणि इथे भाजी, इथे आपल्याला ऑर्गॅनिक भाजी मिळते. आणि जेवणाबद्दल काय बोलणार? जेवण तर एकदम क्लासच आहे, एकदम फर्स्ट क्लास. आणि तुमची ही टोपी कोणती आहे? ही आमची मनालीची टोपी आहे. अच्छा, छान. आपण जसं गाव तसा वेश, जसा देश तसा वेश. जैसा देश वैसा वेश. हा इकडे सगळा लेहचा नजारा बघा. ते माउंटन्स बघा, खतरनाक माउंटन्स दिसतात का तुम्हाला? आपण आता 12,000 फुटावरती आहो ना? ऑलमोस्ट 12,000 फुटावरती. आणि तिकडनं हा नजारा, आणि तिकडचा नजारा बघा ना, किती मस्त पैकी ऊन पडलेला आणि एकदम प्लेझंट वातावरण आहे. मस्त वाटतं ना. आणि पाऊस पण पडतोय हलका हलका, म्हणून ते ढग पण आलेत बघा डोंगरावरती. हो, मस्त. एक झूम करून दाखवतो बघा, सुंदर. सकाळी उठल्या उठल्या असं वाटलं ना एकदम स्वर्गामध्ये आलोय. आणि इकडे स्टारलेट आलेली आहे बघा. हाय, सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते. तुमचा रूम एकदम छान आहे. कसं वाटतंय नजारा? एकदम भारी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मनोहर काका आहेत, नाश्ता करायला आलेत सकाळी सकाळी. झोप झाली? हो हो, सुंदर, मस्त. आज तुम्हाला थोडा त्रास देतोय. काय काय नाश्त्यामध्ये सांगा जरा. नाश्त्यामध्ये आता आहे कलिंगड आहे, वॉटरमेलन, त्याच्यानंतर जिबूड आहे, पपई, इथं उपमा आहे, पास्ता आहे, दही आहे, पराठा, आलू पराठा, उकडलेले अंडे आहेत, अंडी पण आहेत बघा. खूप चांगला नाश्ता आहे. चांगलं आहे आणि ना? आजचा दुसरा दिवस. पहिल्या दिवस सुद्धा खूप चांगलं जेवण वगैरे झालं, झोप झाली रात्री. झोप झाली चांगली? हो हो, चांगली झोप झाली. हॉटेल चांगलं आहे, वातावरण पण मस्त आल्हाददायक आहे एकदम. आता नाश्ता आणि आता करायला नाश्त्याला आलोय. वातावरण फ्रेश आहे एकदम, हवामान एकदम थंड आहे.
मस्त आहे ना. सकाळी सकाळी हलका हलका पाऊस पण पडलाय पाऊस पण पडते थोडं रिमझिम असतेच म्हणजे थोडी थोडी आणि जेवण एन्जॉय एकदम सॉरी नाश्ता एन्जॉय कर. छान मस्त. तर रिद्धी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. कसं हॅलो. झालं सर्व मस्त व्यवस्थित? हो झोपलो वगैरे आता मस्त. नेहमी तू आपला चायनीज रेस्टॉरंट चालवतेस. हो. हा मग कशी सुरुवात असते तिकडे? सकाळी म्हणजे 11 वाजता आम्ही स्टार्ट करतो आणि मग स्विगी झोमॅटो 11:30 पर्यंत चालू होतं आणि ऑर्डर्स मग येतात आणि पार्टी ऑर्डर असतात आणि मग सगळं मी आणि माझी बहीण मॅनेज करते. पिऊ दिदी मोठी ती आता सध्या US ला गेली आहे. बरोबर. तर मग आता मी पूर्ण हँडल करणार तर तिथे. ठाण्यावरनं आहे आपली रिद्धिताई. काय नाव आहे रेस्टॉरंटचं? स्टिक बॉल. हां स्टिक बॉल. त्यांची शेजवान चटणी स्टिक बॉल रेस्टॉरंटची खूप फेमस आहे. जर तुम्ही ठाण्यावरनं हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की भेट द्या. कुठे येते हे? उथळसर नाका ठाणे वेस्ट स्टिक बॉल हॉटेल. हां आणि आता तुम्हाला ब्रेक आहे. हो आता मला 10 दिवसाचा ब्रेक आहे मग नंतर हॉटेल आहे. एन्जॉय करताय ना? हो खूप एन्जॉय करतो खूप मस्त वाटतं. पण लवकर उठायचं आहे. हो हो उठतो येस येस थँक्यू. करा करा. तर उमा पण आलेले आहेत. गुड मॉर्निंग. हां नेहमी आम्हाला इडली डोसा सांबारच देत असते. आज मला आणि आणायला. हां आणि आज बघा भरपूर सारे डोसा नाही बनाया ना? नाही बनवलं. हां हाय गुड मॉर्निंग. हो कशी झाली सर्व व्यवस्थित? हां मस्त पास्ता आणि कलिंगड. हो ब्रेड जॅम. अच्छा ब्रेड बनवायला ठेवलेत बघा. हो या गुड मॉर्निंग. घ्या. डे 2 इन लेह. हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. हो आई झोप झाली व्यवस्थित? थंडी नाही वाटली ना? नाही ना? आरामात खिडकी उघडून झोपायचं ना? मजा आली असती. काय खात आहे? पराठा दही पराठा. हां वातावरण थंड आहे कशाला दही. मुंबईत इकडे घेतलंय दही खायला. मुंबईत दही खात नाही पण इकडे पोटाला पण आराम थंडवा. मॉर्निंग. हो काय व्यवस्थित ब्रेकफास्ट करायला. आणि इकडे अनन्या. हाय गुड मॉर्निंग. अनन्याच ना तुझं नाव? हां मम्माकडनं नेहमी पास्ता करत असते. आज बघा नाश्त्यामध्ये पास्ताच खाते डायरेक्ट. खा. आणि आलूचा पराठा आणि वॉटरमेलन जे आता नाही आहे कारण माझ्या पोटात आहे आता तो. हां तर शशांक सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां तर आज काय आपला साईट सीइंगचा प्लॅन आहे ना पूर्ण? आज पूर्ण लेह सिटी कव्हर करणार लेह आपण. सिटीमध्ये आपण बनणार आहोत हॉल ऑफ फेम. हां जे काय कारगिल वॉर झालेलं त्याचं म्युझियम आहे. ओके. त्यानंतर पाहणार आहोत आपण पत्थर साहेब गुरुद्वारा, मॅग्नेटिक हिल आणि संगम. संगम म्हणजे सिंधू नदी आणि झंस्कार नदी या दोन नदी जिथे मीटिंग पॉईंट आहे त्याला म्हणतात संगम. ओके. आणि आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी टेम्पो ट्रॅव्हलर असणार आहे. 3 बसेस असणार आहेत, 3 टेम्पो ट्रॅव्हलर्स असणार आहेत. इकडे ऑप्शन आहे. एक तर असतात टेम्पो ट्रॅव्हलर किंवा इनोवा किंवा अर्टिगा. ओके. 3च ऑप्शन्स इथे लेहमध्ये चालतात. हां म्हणून आपण मोठी फॅमिली आहे म्हणून आपण टेम्पो ट्रॅव्हलर. आपला ग्रुप मोठा आहे हां म्हणून आपण टेम्पो ट्रॅव्हलर घेतो. करूया. त्यानंतर आपलं असणार आहे लंच. त्याच्यानंतर लंच आणि मार्केट. नाही लंच नंतर अजून 2 प्लेसेस आहेत, हां लेह पॅलेस आणि शांती स्तूपा. हां आणि मग सगळ्यांचा फेवरेट पार्ट मार्केट शॉपिंग. शॉपिंग. हां सिम कार्ड पण खरेदी सिम करा. कार्ड घेऊ शकता, लोकल मार्केट एक्सप्लोर करू शकता आणि धुरंधरच्या धुरंधरचा कॅफेमध्ये cafe. चहा पिणार चहा आहोत. पिऊ शकता. हां शशांक सर करते. चला. चला ब्रेकफास्ट वगैरे झालाय आणि सर्व मंडळी रेडी झालेत आणि गाड्या पण आल्यात आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर. ओके रेडी आहेत ना सर्व? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला जाऊया फिरायला. बाय बाय. हॅलो माय फ्रेंड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आराम से. हां चला बसले ना सर्व? गणपती बाप्पा. त्या गाडीमध्ये फोटोग्राफर पण आहेत. हां इकडे पण बसले ना सर्व? गणपती बाप्पा. चला सुखरूप होऊ द्या आपला प्रवास. मोरया. तर नजारे बघत बघत आलोय हॉल ऑफ फेम. म्हणजे डोंगराच्या मध्येच जागा आहे नाही निलेश सर? डोंगराच्या मध्येच हेलिकॉप्टर जाते बघा तिकडनं. हां
हेलिकॉप्टर समोरनं जाते म्हणजे चारही बाजूला डोंगरच डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये जी जागा उरलेली आहे त्याच्यामध्ये सर्व केलं आहे बघा. या या वेलकम. भरपूर ठिकाणी फिरलो पण हा नजारा बघून एकदम भारी वाटला ना. हां लडाख. चला हॉल ऑफ फेममध्ये मस्त नजारा आहे तुमच्या मागे. हां तुमच्या मागे सुंदर नजारा आहे. बापरे सचिनची फिलिंग येते. सचिन. हां हॅलो. हो कसं वाटतंय? मस्त. गाडीतनं नजारा कसा वाटला डोंगराचा? खूप छान. दिस प्लेस इज रिअली व्हेरी ब्युटिफुल. या इट्स अ पॅराडाइज ऑन अर्थ. मशीन्स यूज ड्युरिंग कारगिल वॉर. बघ हे किती गन मशीन. काय आहे ना या? हे सोल्जर्सचे पर्सनल थिंग्स आहेत, जसे लेटर्स आहे, आयडेंटिटी. संदेशे आते है संदेशे जाते है. तो गाणं ऐकलं असेल ना ते लेटर बघ. अरे बापरे. आणि जाता जाता हॉल ऑफ फेमचा वॉर मेमोरियल. मेमरी ऑफ दोज हू सेट आउट टू सर्व द नेशन कॉज अँड डिड नॉट रिटर्न टू लडाख 1947. त्यांच्या मेमरीमध्ये बनवलेलं आहे बघा. वॉर मेमोरियल. अमर जवान. भारत माता की जय. चला आलोय आपण आता गुरुद्वारामध्ये. हे बघा आपले सर्व मंडळी पटका बांधताना दिसते बघा. असे पण जाऊ शकते. म्हणून तर मी ड्रेस घातला. यो बोले सोनिया. सत श्री अकाल. सनी देओल. गुरुद्वाराचे दर्शन घेऊन आलो आपण आणि आणखी एक स्टॉप घेतलाय बघा. मॅग्नेटिक हिल. फोटोजेनिक स्टॉप आहे हा. इकडे थांबून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, रील वगैरे बनवू शकता. हां पण आपले ग्रुप सर्व एकदम काय नाही ना. आवड नाही ना तुम्हाला रील आणि फोटोची? हां आवडच आहे त्यांना म्हणून फक्त 10 मिनटं दिली त्यांना. 10 मिनटामध्ये काढा जेवढे रील काढायचे आहेत तेवढे. नाश्त्यामध्ये आयन नाही खाल्लंय ना जास्त? नाही तर खेचणार तुम्ही लोक. आरामात राहा. कॅमेरा ऍक्शन. अरे ओ भैया रुको भैया. शूट कौन कर रहा? अरे रील शूट कोणी केली पण तुमची? चला आता भैयालाच थांबवा. शशांक सर आता आपण मॅग्नेट पॉइंट बघून आलो. मॅग्नेटिक हिल. मॅग्नेटिक हिलवरून आता आपण आलोय. आता आपण आहोत संगम पॉईंटला. आता आपण आहोत 10,657 फुटावर हाईटवर. सो मी खाली बघू शकता. हा आहे संगम पॉईंट. ही जी तुम्हाला ही नदी दिसते थोडीशी गढूळ, ही आहे सिंधू नदी, इंडस रिव्हर. आणि समोरून जी येते ती आहे झंस्कार नदी. हो झंस्कार. आणि विशेषतः अशी आहे की तुम्ही बघू शकता दोन्ही इथे मिळतात पण दोघांचं पाणी मिक्स नाही होते. पाण्याचा कलर तुम्ही डिफरंट तुम्ही बघू शकता. संगम म्हणून याला म्हणतात संगम पॉईंट. संगम पॉइंट. सिंधू नदी आणि झंस्कार नदी. आणि ही नदी पाकिस्तानला चालली ना? हां बघा पण व्ह्यू बघा एक नंबर. चला आता आपण गाडीने जाऊया. सात्विक तुला पाहिजे तर इथून घसरगुंडी करून जाऊ शकतो.
ट्राय करायला पाहिजे, मजा तर येईल, बट ठीक आहे. मम्मी मारेल नंतर. ओ मनोज साहेब, नाही याला घसरगुंडी करून जायचंय, पाठवू काय? चला तर आता संध्याकाळचे 4 वाजलेत. शुभांगी कदम आई आहेत. नमस्कार. हो, कुठं घेऊन आलात आता तुम्ही आम्हाला? स्तूपा बघायला. हा, स्तूपा बघायला आलेला, शांती स्तूपा. तरी शांतीच्या जागेवरती मी उमाला घेऊन आलोय बघा, शांती स्तूपा. चला या. तुम्ही मला घेऊन जा तुमच्या घरी, मी नाही जाणार आता परत घरी. आपण जाऊया आता. आता शांतीच्या इकडे काय करणार? चला या. तिकीट्स पण आलेत बघा आपले. हा, तर आपला पॅकेज जो आहे इन्क्लुझिव्ह ऑल आहे. तिकीटचं टेन्शन नका घेऊ. हा, तुम्हाला इच्छा असेल काढायची तरी काढू नका, उमा काढेल. तिकीट्स. हा, चला मनोज सर या. किरण या तुम्ही पण. मॅचिंग तिकीट्स द्या तिला. हां, 30 minutes come back. Go to the top, take darshan, take 360 view of Leh city and come back in 30 minutes, okay? आणि इथे बघा रिद्धीनी एकदम छान व्ह्यू शोधलाय. भारी वाटतं ना? हां, नुसती दगडच दिसत होती. आता स्तूपेवरती आलोय तर बघा ग्रीनरी आणि काय सिटी टाईप दिसतोय मस्त. संगीता मॅडम पण आहे. काय बोलणार या व्ह्यू बद्दल? कसं वाटतंय? छान वाटतंय बघून, खूप छान वाटतंय. हो, मस्त वाटतंय. शांती स्तूपला आलोय. ओके, थँक्यू. शांती स्तूपेला आलेत बघा. तसे 5 स्टेप खाली आलोय बघा. वा, भारी. तर आलोय फायनली शांती स्तूपा. मस्त वाटतंय ना? हा बघा शांती स्तूपा. आणि इकडनं जो भेटतोय नजारा तोच एकदम अप्रतिम आहे. हो, नमस्कार सर. काय बोलणार? आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस एकदम सुंदर, बरंच बघायला मिळालं आज मला. लेह लडाख मध्ये काय आवडलं सर्वात जास्त? सर्वात मला जास्त आवडलं तो संगम. संगम संगम आवडला. आणि शांती स्तूपा सिनरी एकदम सुंदर होते. मस्त होता. आता पण तुम्ही सभोवताली जर नजर टाकली तर डोंगर जेवढं डोंगराचं सौंदर्य आपल्याला या लडाख मध्येच पाहायला मिळते. मस्त मस्त. चालेल. तर समोर बघा तिकडे बर्फ पडला, बर्फाचा डोंगर. बर्फ रांगांवर, डोंगर रांगांवर बर्फ पडला बघा. हा बघा बर्फांचा डोंगर है ना. लाईट बघा ना कशी लागू.